बदलापूरमध्ये जी घटना घडली त्या घटनेच्या बाबतीत तब्बल 12 तास गुन्हा नोंदवून घेण्यास उशीर का झाला आणि त्याच्यामुळं जनतेचा प्रक्षोभ काल आंदोलनातून दिसून आला आणि स्वतःच्या न्याय हक्कासाठी एखाद्या चिमुरडीसाठी जर लोक रस्त्यावर उतरत असतील आणि त्यांच्यावर लाठीचार्ज होत असेल तर मग या ठिकाणी राज्य कुणाचं आहे? म्हणजे तुम्ही एखाद्या नराधमाला पाठीशी घालण्यासाठी त्याला 12 तास त्याचा गुन्हा नोंद करून घेत नाहीत. दुसऱ्या बाजूला ज्यावेळेस शाळेसमोर रेल्वे स्टेशनवर आंदोलन सर्वसामान्य नागरिक करतात त्यांना तुम्ही सांगता की हे विरोधकांनी प्रायोजित केलेलं आंदोलन आहे. मला वाटतं आता तरी राजकारण बंद करावं यांनी आणि लाडक्या नावाने ज्या योजना चालू केल्या त्यापेक्षा आम्हाला आमची बहीण आणि आमची लेक सुरक्षित पाहिजे यासाठी सरकारनं काम करणं गरजेचं आहे आणि तुम्ही त्यासाठी पूर्णतः अपेक्षित ठरलेले आहेत. गृहमंत्री अपेक्षित ठरलेले आहेत, या राज्याचं सरकार अपेक्षित ठरलेलं आहे. त्यामुळे आता त्यांनी कमीत कमी अशा नराधमाला पाठीशी घालणाऱ्या 12 तास ज्या गृह खात्यानं गुन्हा नोंदवून घेतला नाही यांच्यावर कारवाई का करणार हे महाराष्ट्राच्या माता बहिणीला उत्तर देणं सरकारच्या वतीनं गरजेचं आहे. आणि काल लाठीचार्ज केला, वारकऱ्यावर लाठीचार्ज, आंदोलकावर लाठीचार्ज. काल न्याय हक्कासाठी अशा चिमुरडीवर अत्याचार केलेल्या हक्कासाठी जर लोक रस्त्यावर उतरत असतील आणि त्यावरही लाठीचार्ज केला जात असेल तर मग राज्य कुणासाठी चालतं ह्याचा विचार करणं मराठी जनतेला भाग पडलेला आहे. आणि मला एवढंच सांगायचं आहे की या गोष्टीचा निषेध करण्याच्या पलीकडली गोष्ट आहे, कारण ही किळसवाणी गोष्ट आहे आणि अशा लोकांना पाठीशी घालणारे त्यात तेवढेच दोषी आहेत असं मला वाटतं. सरकारचा निषेध करतोय आणि तुम्ही जे फ्लेक्स लावलेत ना त्यापेक्षा आमच्या लेकी आणि बहिणी या सुरक्षित करा एवढीच मागणी सरकारकडे आमची आहे. आता हे त्यांनी जे एका पत्रकारावर भाषा वापरली आम्ही माध्यमातून ऐकलं हे त्यांच्या मानसिकतेचं दर्शन दाखवते. सत्तेचा माज कसा असतो आणि त्यांनी बोलताना एवढंच लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याही घरी आया बहिणी आहेत, ह्या गोष्टी त्यांनी तारतम्य बाळगायला पाहिजे आणि ती जर गोष्ट खरी असेल तर निश्चितच मग त्यांच्या मनात म्हणजे पोटात काय ते ओटावर आलं हे आपल्याला ह्यांच्या सरकारी मानसिकता दिसून येते असं मला वाटतं. सरकारमध्ये जी लोक आहेत त्यांची मानसिकता त्या नगराध्यक्षाच्या बोलण्यातून दिसून येते असं मला वाटतं. आणि आता तुम्ही म्हणताय आंदोलन पक्षानं प्रायोजित, आता ह्या कुठल्या पक्षाच्या आहेत? ह्या ज्या माझ्या भगिनी आता बाजूला उभ्या आहेत पक्षाच्या आहेत कुठल्या? मला वाटतं पक्षीय राजकारणापेक्षा माणसानं घटना काय घडली आहे त्या घटनेचं गांभीर्य काय आहे, एक राजकर्ते म्हणून आपल्या राज्यामध्ये जर अशा प्रकारची घटना होत असेल तर मला वाटतं त्याच्याकडे लक्ष देऊन त्या गुन्हेगाराला कठोरातलं कठोर शासन करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलायला पाहिजे. ते सोडून जर ह्याला पक्षीय राजकारणाचा रंग द्यायचा प्रयत्न होत असेल सत्ताधारी मंडळीकडनंच तर मला वाटतं ह्याचा करावा तेवढा निषेध कमी आहे. मध्ये जी घटना घडली आता सगळ्या देशामध्ये माहीत झाली आहे, पण हे करणाऱ्याला काही शिक्षा काय देते सरकार? एका रात्री सरकार बदलू शकतात, एका रात्रीमध्ये मुलींवर अत्याचार करायला शिक्षा का होत नाही? आजकाल सरकारने योजना काढली लाडकी बहीण योजना, काय फायदा त्या लाडकी योजनेचा? 1,500 घेऊन घरात बसतात महिला. त्यापेक्षा महिलांना सुरक्षा योजना काढलेली जरा बरी वाटेल. लाडकी बहीण योजना म्हणते महिलांना पैसे देतात खरं आहे, त्यांना गरज असेल, पण सुरक्षा ही महिलांची तेवढीच महत्त्वाची आहे आपल्याला. महिला ही आजकाल म्हणजे देशाचा प्रगतीचा एक आधार आहे, त्यामुळे त्यांच्यावर अत्याचार करू नका हे सगळ्या जनतेला मला सांगायचं एक आव्हान आहे. जरी असलं तरी कोपर्डीचा पण अजून निकालाचा पत्ता नाही आहे, तरी ह्या दुसऱ्या घटना घडतात, महिला हमेशा रस्त्यावर येतात. मग न्याय काय जांच व्हायला पाहिजे का नाही अशी उच्चस्तरीय? मला अत्यंत खेदाने सांगावं लागतंय, आमच्या कोपर्डीच्या प्रकरणाला एवढी वर्ष उलटत आहेत तरी या निर्लज्ज लोकांना वेळ नाही या गोष्टीकडे. आणि यातच 3 वर्षाच्या चिमुरड्यावरती 2-2 चिमुरड्यावरती शाळेमध्ये लैंगिक अत्याचार होतात, रेप होतात. हे महाराष्ट्राला काळीमा आहे. महाराष्ट्राचं तोंड काळं करण्याचा प्रकार अशा घटना करत आहेत. याची जिम्मेदारी जे लाडकी बहीण म्हणून बोंबलतात त्या निष्क्रिय सरकारने घेतली पाहिजे. आजच्या घडीला महिलांना 1500 रुपये नको आहे, आम्हाला सुरक्षता पाहिजे, आम्हाला हक्काचं व्यासपीठ मोकळा श्वास पाहिजे. 3 वर्षाचं बाळ, ते मी लहान बाळ म्हणते, बाळ जे मांडीवर खेळतं ते आज या राज्यात देशात सुरक्षित नाही. हा संपूर्ण प्रकार हे फेल्युअर या तिघाडी खोके सरकारचा आहे. आणि देवेंद्रजीमध्ये थोडी जरी लाज शिल्लक असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा ही आमच्या समस्त महिलांच्या मुलींच्या वतीनं मागणी आहे. आज कोपर्डीला एवढे वर्ष झाले, काय न्याय दिलाय त्यांनी? आज दिल्लीमधल्या घटनांचा, आज राज्यामध्ये विरारमध्ये घटना घडली, परवालाच तुम्ही मोर्चा काढला ताई, उमरग्यामध्ये, ठाण्यामध्ये, उरणला आणि काल बदलापूरला 12-12 तास
तुम्ही गरिबांना न्याय देऊ शकत नाही, अशा निर्लज्ज सरकारचा मी निषेध करते. सामान्यांना आवाज उठवायचं हे वातावरण राहिलं नाही, हे खोके सरकारचं वातावरण आहे. आणि जनता रस्त्यावर उतरल्यानंतर बदलापूर रेल्वे स्टेशनला लोक रस्त्यावर उतरल्यावर या नालायकांना जाग आली. आम्ही निषेध करतो, आम्ही लोकशाहीची मागणी करतो आणि हे सरकार बरखास्त करून एक चांगलं सरकार यावं आणि न्याय मिळावं ही आमची अपेक्षा आहे. आज राजकारण आम्ही बाजूला ठेवतो. आज मी सांगते, पक्षी आमच्या सगळे झेंडे बाजूला ठेवून एक स्त्री म्हणून आम्हाला जर आमच्या महिला मुलींना न्याय मिळत नसेल, एकाही नेत्याची गाडी रस्त्यावर आम्ही फिरू देणार नाही.